आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। नाशिकमध्ये वंजारी समाजाचा राज्यस्तरीय चिंतन मेळावा राष्ट्रसंत भगवान बाबांच्या 129व्या जयंतीनिमित्तानं उत्साहात पार पडला। महाराष्ट्रासह विविध राज्यातून आलेल्या प्रतिनिधींनी समाजाच्या न्याय हक्कांसाठी महत्त्वाचे ठराव मंजूर केले। यावेळी समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं। एकोणतीस जुलै रोजी नाशिकमधील तपोवन येथील लक्ष्मीजी मंगल कार्यालयात वंजारी समाजसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संलग्न राष्ट्रीय जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य मेळावा पार पडला। या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर एकनाथराव ढाकणे प्रदेशाध्यक्ष वंजारी समाजसेवा प्रतिष्ठान होते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक राष्ट्रीय सचिव तुकाराम सांगळे यांनी केलं, तर मान्यवरांचं स्वागत शामराव गीते, मायाताई बुरकुल, नामदेव सानप यांनी केलं। या मेळाव्यात महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यातून प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय 16 मान्यवरांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। गौरवाचं वितरण माजी आमदार बाळासाहेब सानप आणि प्रदेशाध्यक्ष डॉक्टर ढाकणे यांच्या हस्ते करण्यात आलं। मेळाव्यात समाजाच्या विविध मागण्यांवर ठराव सादर करण्यात आले, ज्यात शासनाकडे पाठवले जाणारे महत्त्वाचे मुद्दे ठरवले गेले। राष्ट्रसंत भगवान बाबा यांची पुण्यतिथी शासनाने अधिकृतपणे साजरी करावी। वंजारी समाजाचे 2% आरक्षण असून त्यात वाढ करावी। मुंबई नाका बस स्थानकास क्रांतीवीर वसंतराव नाईक यांचे नामकरण करण्यात यावं। भगवानगडसाठी लालपरी बस तात्काळ सुरू करावी। वंजारी समाजाच्या न्याय प्रश्नांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करावं। प्रदेशाध्यक्ष डॉक्टर एकनाथराव ढाकणे यांनी समाजाच्या न्याय हक्कासाठी एकत्र येण्याचं आवाहन करत समाज प्रगत व्हावा, शासन दरबारी प्रश्न पोहोचवावेत, हा या मेळाव्याचा उद्देश आहे, अशी प्रतिक्रिया दिली। नाशिक शहरामध्ये कुंभनगरीमध्ये भगवान बाबाच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या वंजारी समाजाच्या मेळावा, या मेळाव्यासाठी देश आणि देशाच्या बाहेरून वेगवेगळ्या राज्यातनं अनेक मान्यवर आलेले आहे। प्रमुख मान्यवरांची आज इथं बैठक आहे। या बैठकीसाठी पुढील ध्येय, धोरणं, नियम, एकमेकाची ओळख, एकमेकाला मदत, एकमेकाला सहकार्य करण्याचं काम या मेळाव्याच्या माध्यमातून होणार आहे। यामध्ये प्रभाकरजी धात्रक आणि सर्व मंडळी यांनी चांगलं असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि जिल्ह्याचे अध्यक्ष बाळासाहेब चांगले, जे दरवर्षी रामरथाचा नाडा बदलीत असतात, रामरथाची सेवा करीत असतात, त्यांचंच हे कार्यालय, त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे। 129वी जयंती आज तपोवन नाशिक या ठिकाणी वंजारी समाजसेवा प्रतिष्ठान राष्ट्रीय जयंती उत्सव समिती या पदाधिकारी आणि वेगवेगळ्या मान्यवर प्रतिनिधी आणि देशामधून वेगवेगळ्या राज्यामधून आलेले प्रतिनिधी या सर्वांच्या उपस्थितीत यशस्वी संपन्न झाली। त्याचबरोबर आत्मचिंतन बैठक आणि यशस्वी मेळावा या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता। या मेळाव्यामध्ये संपूर्ण राज्यामधून आणि राज्याबाहेरील देशातील वेगवेगळ्या राज्यामधून या ठिकाणी वंजारी समाजाचे संघटन चालवणारे वेगवेगळे प्रतिनिधी मोठ्या संख्येने हजर होते। या ठिकाणी प्रामुख्याने राष्ट्रीय स्तरावरील 8 मान्यवर प्रतिनिधींना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित केलेला आहे। त्याचबरोबर राज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाज बांधव 16 मान्यवर प्रतिनिधींचा समाजभूषण
राज्यस्तरीय पुरस्कार देऊन आपण या ठिकाणी सन्मानित केलेला आहे। त्याचबरोबर रेणुका माता मंडळाच्या वतीनं या ठिकाणी अपंग मूकबधीर विद्यालयांना यशस्वी अशी मदत करून त्या ठिकाणी उत्तरदायित्व दाखवण्याचा प्रयत्न सामाजिक संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे। या ठिकाणी माजी आमदार बाळासाहेब सानप साहेब, त्याचबरोबर बीडचे दादासाहेब गीते, त्याचबरोबर वाशिमवरून आलेले गर्जे साहेब, अनेक मान्यवर प्रतिनिधी, अहिल्यानगर, नाशिक आणि महाराष्ट्रातील पुणे या परिसरातून आलेले सर्व पदाधिकारी आणि तेलंगणा राज्यातून विशेष करून आलेले आमच्या भगिनी, राष्ट्रीय स्तरावरील महिलांच्या नेमणुका आणि राज्यस्तरीय वेगवेगळ्या राज्यामध्ये वंजारी समाजाचं संघटन जोरात वाटचाल व्हावी या उद्देशाने आम्ही वेगवेगळे ठराव या ठिकाणी मंजूर केलेले आहेत। प्रामुख्याने राष्ट्रसंत भगवान बाबांची जयंती आणि पुण्यतिथी महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे साजरी करावी। त्याचबरोबर नाशिक ते भगवानगड शिवशाही बस लालपरी स्वरूपात उपलब्ध करून द्यावी। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोदजी केकन, सुरेशजी आव्हाड, तुकारामजी सांगळे, शामरावजी गीते, आमचे नामदेवजी सानप आणि अनेक मायाताई बुरकुल, त्याचबरोबर अनेक संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी कठोर परिश्रम घेऊन हा कार्यक्रम राष्ट्रसंत भगवान बाबा पुण्य जयंतीच्या दिनी यशस्वी केला। सर्वांचा आभार मानतो। पत्रकार, अँकरिंग करणारे मान्यवर सर्वांना धन्यवाद देतो आणि कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी संपन्न झाला असं प्रदेशाध्यक्ष डॉक्टर एकनाथराव ढाकणे म्हणून मी या ठिकाणी जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भगवान बाबा। विनंतीला मान देऊन अनेक राज्यातून अनेक मान्यवर उपस्थित झाले। त्यामध्ये प्रामुख्याने तेलंगणामधून आमच्या बंधू आणि भगिनी असे 11 मान्यवर येथे उपस्थित झालेले आहे। त्याचप्रमाणे कर्नाटक येथून सुद्धा आपले 5 समाज बांधव उपस्थित आहे। त्याचप्रमाणे गुजरातमधील 3-4 समाज बांधव उपस्थित आहे आणि त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्रातून अहिल्यानगर असेल, बीड असेल, पुणे असेल, त्याचबरोबर मुंबई असेल, या सर्व जिल्ह्यातून अनेक समाज बांधव आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। त्याबद्दल मी समितीच्या वतीने सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो व आभार मानतो। राष्ट्रीय जयंती उत्सव समिति की तरफ से आज हमारे को यहाँ पे बुलाया गया है। बहुत ही अच्छा पावन प्लेस पे, एक तपोवन पे एक अच्छा प्रोग्राम किया गया है, जो एक वंजारी समाज को एक जगाने का प्रोग्राम है, जो सही में भी अभी जो है ना जो हालात में चल रहे हैं हमारे वंजारी समाज, उसको है ना थोड़ा और आगे पुशअप करने की ज़रूरत है। हम चाहते हैं कि और भी आगे इसको धक्का मिले, थोड़ा और भी ये आगे बढ़ना चाहिए भी, हम ये चाहते हैं। और मैं आप शशिकांत घुगे जी का, अपने मायाताई का, एकनाथ ढाकणे जी का एंड नाना जी का, सभी का आप सभी को मैं दिल से धन्यवाद करती हूँ, जो इन्होंने हमें इस काबिल समझा और यहाँ पे हमें मुझे बुला के पुरस्कार सम्मान किया। थैंक यू सो मच। राष्ट्रीय जयंती उत्सव समिती तथा वंजारी समाज क्रांती सेनेच्या वतीने आणि वंजारी सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आज जो संत भगवान बाबा यांच्या जयंतीनिमित्ताने जो एक मेळावा आयोजित करण्यात आलेला होता समाजाचा, त्या समाजाच्या मेळाव्यासाठी विविध राज्यातून विविध जिल्ह्यामधून अनेक मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत। त्यांचे यथोचित सन्मान या निमित्ताने आज करण्यात आलेला होता। खरं तर आज संत भगवान बाबा यांची जयंती उत्सव साजरा करीत असतानाच आज आमच्याच इथे संत भगवान बाबा यांची एक मिरवणूक काढण्यात येत आहे। ती म्हणजे मकोलावत नाक्यापासून मालेगाव स्टँडपासून तर ड्रीम कॅस्टल सिग्नलपर्यंत संत भगवान बाबा प्रतिष्ठानच्या वतीने एक भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे आणि 6 वाजता ड्रीम कॅस्टल येथे त्यांचं प्रतिमापूजन मोठ्या याच्यात उत्साहात होणार आहे। आज आपण जर बघितलं असेल तर समाजातील विविध क्षेत्रामध्ये काम करणारे मान्यवर येथे उपस्थित होते। या मान्यवरांचा एक यथोचित सन्मान आज राष्ट्रीय जयंती उत्सव समिती तथा वंजारी समाज क्रांती सेना आणि वंजारी संघटनेच्या वतीने करण्यात आलेला आहे। या निमित्ताने जे काही ठराव पारित करण्यात आलेले यामध्ये विशेषतः जे नाशिक जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं असेल, केवळ नाशिक जिल्हाच नव्हे तर देशभरामध्ये, राज्यभरामध्ये वंजारी समाजाच्या मुलांना वसतिगृह उपलब्ध करून आणि कलेक्ट पात्र आणि सुदर्शन सर त्यांचं पण खूप
जर शासनाने योग्य दखल घेतली नाही तर समाज जनतेच्या न्यायालयात जाऊन संघर्ष करेल असा ठराव टाळ्यांच्या गजरात एकमताने मंजूर करण्यात आला। यावेळी शशिकांत घुगे आणि तुकाराम सांगळे यांनी राष्ट्रीय स्तरावरील नेमणुका जाहीर केल्या। राज्यभरातून अनेक पदाधिकाऱ्यांच्या निवडीही जाहीर झाल्या। या मेळाव्यात बाळासाहेब सानप, दादासाहेब मुंडे, सुधाकर गर्जे, ॲडव्होकेट सुरेश आव्हाड, माया बुरकुल, विनोद केकान यांच्यासह सुरेश सांगळे, रामनाथ आव्हाड, भाऊसाहेब सानप हे राज्यभरातून उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विनोद केकान यांचं विशेष योगदान असून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला। दिव्यांग विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीनं शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं आणि यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी प्रभू श्रीराम यांच्या जीवनावर नाट्याभिनय करून उपस्थितांची दाद मिळवली। तसेच पुरस्कार सोहळ्यासाठी आलेल्या सर्व समाज बांधवांसाठी स्वादिष्ट अशी जेवणाची मेजवानी देखील देण्यात आली। मान्यवरांचे आभार प्रदर्शन शामराव गीते यांनी करून मेळाव्याची सांगता झाली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक।